Shakaram Davani. The social field will now be honored by Mrs. Sujita Subesh Akhade. A joyous welcome to you, sir. Srimati Priyanka Madhukar Dhole, the Tahsildar Lalsa, who is known for her exemplary service. We are deeply honored to have you with us today, as your presence adds great value to this occasion. It is not necessary to introduce myself, as so much introduction is done already. So good evening, my dear friends, parents, father and sister. And this is an art to host chief guest, and you have done it perfectly. So in the art of hosting, you are no master. So thank you for inviting in such a prestigious schools gathering events like Sparshan and all. So this will be a very unforgettable and making lasting memories in my life. And it's my privilege to be as a chief guest. So I again thank you all, and I appreciate all the organizers and the children who will be performing here, and their parents and those who are getting them prepared. So I once again appreciate all of these people. I can say school is a holy place, and we come here to learn new things and to cherish our life. And the children are, they लहान मुले म्हणजे देवाघरची फुले. So I wish all children to have brightful future. They should have endless opportunities in the life, and the good career and all these things. And I wish all, actually I wanted to speak, actually I had decided to speak with children, but yeah, children are very less and parents are full. It is surprising. So we are here to cherish our culture, and so now I will stop. I again wish all of you a joyful and event here, and thank you father and sister for all this program. Thank you so much. या ठिकाणी आपण सेंट ॲनी विद्यालयाच्या या वार्षिक कार्यक्रम स्नेहसंमेलन गॅदरिंग, त्याचं नावच खूप छान आहे, स्पर्शन 2024.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आपल्या तालुक्याच्या पालक, आदरणीय सगळ्यांच्या मार्गदर्शक, आदरणीय तहसीलदार मॅडम, आदरणीय ढोले मॅडम, त्याचप्रमाणे या ठिकाणी या संस्थेचे मार्गदर्शक आणि आजचे प्रमुख मान्यवर आदरणीय फादर जॉन MST, त्याचप्रमाणे या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय आणि उद्योजक किशोरजी यादव सर, त्याचप्रमाणे या विद्यालयाच्या प्राचार्य, ज्या सगळ्या विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत आणि या शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव आपलं तन मन धन अर्पण करून काम करत असणाऱ्या आदरणीय बीना जोसेफ मॅडम, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या लांजा तालुक्याचे न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय भोसले साहेब मॅडम, त्याचप्रमाणे आमच्या लांजा सिनियर कॉलेजचे प्राध्यापक आदरणीय लावटे सर, या ठिकाणी आपल्या लांजा तालुक्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर आदरणीय प्रशांत पाटील सर, त्याचप्रमाणे या पॅरेंट्स कमिटीवर असणारे आदरणीय काजी, आदरणीय उस्ताद सर, त्याचप्रमाणे चंद्रकांत धावडे सर, सामाजिक कार्यकर्ते दर्डे सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उद्योजक भिंगाडी साहेब आणि आम्ही विद्यार्थी असल्यापासून आमचे मार्गदर्शक, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आलो आहे, आमचे प्रेरणास्थान आदरणीय जगताप सर, लांजा हायस्कूलचे माजी प्राध्यापक, आणि या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण उपस्थित सर्व मान्यवर, प्रतिष्ठित ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी आणि या ठिकाणी हा जो अतिशय नयनरम्य आणि अतिशय भावपूर्ण सोहळा आयोजित केला आहे त्याबद्दल मी सेंट ॲनी विद्यालयाचे व्यवस्थापन समितीचे आणि सर्व पालकांचे खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो। या कार्यक्रमासाठी आम्हाला आमंत्रित केलात मॅडम, आदरणीय यादव सर, आणि या ठिकाणी आमचा सत्कार केलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपलं काम सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी आताच आपण पाहिलं कल्चरल सांस्कृतिक वारसा, क्रीडा क्षेत्रामध्ये, विज्ञान क्षेत्रामध्ये या शाळेचे उज्ज्वल यश आपण पाहत आहोत। मी सगळ्यांना आठवण करू इच्छितो की संपूर्ण लांजा वासीय नव्हे लांजा तालुक्यातील यादव साहेब ज्यावेळेस कोविड-19 लॉकडाऊन झालं होतं त्या ठिकाणी सगळ्यात फ्रंटलाईनला काम करणारे डॉक्टर संपूर्ण लांजा तालुक्यातील आरोग्य क्षेत्रातील, आणि त्यांना या ठिकाणी या संस्थेचे मी खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो। परवा मी फादर्स या ठिकाणी आलो की ज्या वेळेस लांजा तालुक्यामधील माणसाशी आपण नातेवाईक बोलत नव्हतो, कोण घरातला मुंबईवरून आलेल्या माणसाला घरात घेत नव्हतो, त्याच वेळेस ही संस्था, या संस्थेने या ठिकाणी कोविड सेंटर उपचारासाठी विना मोबदला खुलं करून दिलं, त्याबद्दल या संस्थेचे खूप खूप धन्यवाद। त्यांच्या त्यागाला, योगदानाला सलाम, कारण तो काळ आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे। ज्यांच्या घरातील नातेवाईक कोविड पॉझिटिव्ह होते, जे बरे झाले ते नशीबवान, आणि ज्यांनी तो अनुभव घेतला त्यावेळेस आपल्याला तो काळ खूप कठीण होता, आणि त्या प्रसंगातून त्या दिव्यातून आपण बाहेर पडलेलो आहोत। ते आपण सर्वजण परमेश्वराचे खूप खूप धन्यवाद मानले पाहिजेत, आणि ह्या दृष्टिकोनातून आपण हळूहळू या शाळेमध्ये ज्यांनी विश्वास ठेवून या ठिकाणी विद्यार्थी आपले पाल्य या ठिकाणी प्रवेश घेतला, आम्ही नेहमी म्हणतो की जिल्हा परिषद शाळेचा आमचा पट वाढला पाहिजे, आम्ही वेगवेगळे उपक्रम आयोजित करतो, परंतु आज गेली वर्षभर आम्ही पाहत आहोत की या शाळेने सुद्धा वेगवेगळे उपक्रम, परवाच आम्ही म्हटलं नवोदय विद्यालय आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपण या शाळेतील विद्यार्थी बसवा, परंतु या वेगवेगळे आमचे स्काउट गाईड, कप बुलबुल, वेगवेगळे मेळावे, ट्रेनिंग, परवाच योगायोगाने सायन्स एक्झिबिशनसाठी आम्ही सुद्धा रिक्वेस्ट केली होती या ठिकाणी तालुक्याचं विज्ञान प्रदर्शन, परंतु आमचं विज्ञान प्रदर्शन थोडं पुढे गेलं आणि सुट्ट्या आल्या,
तर म्हणजे वेगवेगळे शिक्षण विभागासाठी असतील, सामाजिक कार्यासाठी असतील, या संस्थेचं योगदान खूप अनमोल आहे। या शाळेमधून शिकत असलेले विद्यार्थी हे उज्ज्वल यश प्राप्त करीत आहेत। मी सर्व पालकांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो। शिक्षण क्षेत्रामध्ये आपण आपला विद्यार्थी, आपला पाल्य ज्याप्रमाणे वर्ग शिक्षक किंवा मार्गदर्शकांची जबाबदारी ते योग्य पार पडतात, आज IQ वाढवित असताना आपला EQ सुद्धा आपल्या विद्यार्थ्याचा खूप महत्त्वाचा आहे। आपण प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करताना ज्या वेळेस तो अतिशय हुशार झाला पाहिजे, परंतु या भारत देशाचा एक खूप चांगला नागरिक पण झाला पाहिजे, एक चांगला भाऊ झाला पाहिजे, एक चांगला मुलगा झाला पाहिजे किंवा एक चांगली बहीण झाली पाहिजे, त्याचा भावनिक बुद्ध्यांक सुद्धा वाढला पाहिजे। आमचे मार्गदर्शक, मला आठवतं जगताप सर 1996 साली तुमच्या इथं BEdचा मुलाखत घेण्यासाठी एका शिक्षणासाठी आलो होतो। जगताप सर म्हणाले होते, परवाच आम्ही एका कार्यक्रमात आठवण काढली जगताप सरांचं वाक्य त्या इंटरव्ह्यूच्या मला म्हणाले, एक प्रकल्प होता आणि मी खानवलीतून जगताप सरांच्या घरी गेलो, त्या सरांनी म्हटलं की आजची जी भावी पिढी आहे, आजची ही भारताला उज्ज्वल भविष्य देण्यासाठी घडवणारे आपले पाल्य आहेत, भावी पिढी आहेत, विद्यार्थी आहेत, ह्या पिढीसमोर आपण आदर्श ठेवले पाहिजेत, आदर्श हे चांगले असले पाहिजेत। आणि असे आदर्श आपण निर्माण करण्यासाठी सगळ्या, मग शाळा असतील, शिक्षक असतील, पालक असतील, आई वडील असतील, आपला समाज असेल, त्यांनी त्या विद्यार्थ्यांसमोर चांगले आदर्श ठेवले पाहिजेत। त्या आदर्शांकडे बघून ते मार्गक्रमण करत असतील आणि आपल्या गावचा, देशाचा विकास करण्यासाठी झटत असतील। मी पुन्हा एकदा या शाळेचं खूप धन्यवाद देऊ इच्छितो। मी पुन्हा एकदा पालकांना सुद्धा आवाहन करतो की या विद्यालयातून घडणारे विद्यार्थी ज्याप्रमाणे वेगवेगळे अधिकारी, शास्त्रज्ञ व्हावेत, परंतु एक चांगला नागरिक, चांगला मुलगा आपल्या आई वडिलांना किंवा चांगल्या समाजामध्ये, आज आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहत आहोत, या समाजामध्ये आपण एक चांगला भारताचा नागरिक या विद्यालयातून नक्कीच घडेल असा आमचा विश्वास आहे। आणि या ठिकाणी आम्हाला आवाहन करून या ठिकाणी बोलवला, सत्कार केला, धन्यवाद फादर। आपल्या या संस्थेचे आम्ही खूप खूप म्हणजे धन्यवाद देऊ इच्छितो मॅडम, कारण या सामाजिक क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपलं काम उल्लेखनीय। धन्यवाद। के प्रोग्राम के मुख्य अध्यक्ष अपने तहसीलदार श्रीमती प्रियंका मधुकर धोले, और मैसेज देने अपना एजुकेशन का अपना ब्लॉक डेवलप एजुकेशन ऑफिसर मिस्टर मानिक, और पालक PTA प्रेसिडेंट यादव, आणि नीचे बैठा हुए सभी माननीय व्यक्तियों, बीना जोसेफ, असिस्टेंट प्रिंसिपल सिस्टर लीजी, और सभी सिस्टरगण, अध्यापकगण, शिक्षकगण, सभी को मेरी सभी तरह की शुभकामनाएं मैं देना चाहता हूँ। गुरुपालकगण, आपसे मेरे एक ही निवेदन है, हम स्वप्न देखते हैं, बहुत बड़ी बड़ी स्वप्न, अपना बच्चा बड़ा 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 होके बहुत बड़ा हो जाएगा, कल ये दुनिया को, अपने देश को चमकाने वाला अच्छा इंसान हो जाएगा, ये हमारी इच्छा है। लेकिन एक बात याद दिलाना मैं चाहता हूँ, ये सब अपना स्वप्न को साक्षात करने वाला, वो स्वप्न को साधित करने के लिए ईश्वर की कृपा सबसे प्रथम। मैं क्यों बोलता हूँ, आपका परिवार में उनका खाना पीना बराबर दे दो, अच्छा है, तबीयत के लिए, ताकत के लिए अच्छा है। ये अच्छा खाना देने के समय प्रेम, आपका दिल में जो प्रेम है वो बच्चों को महसूस करना चाहिए। कभी कभी क्या होता है, अपने ज़िंदगी में बहुत सारे काम, मतलब जिम्मेदारी के काम है, वो करते हुए इधर भागते उधर भागते, रात में लेट आता है, घर पे सोता है, तब तक बच्चे सो जाएंगे। अपना दिल में किसके लिए काम कर रहा है, वो बच्चों के सामने अपना प्रेम दिखाने के लिए हमको हर दिवस टाइम निकालना चाहिए। दूसरी बात, ईश्वर के सामने हर दिवस, मैं बहुत सारे बॉम्बे में और सब दूर बेंगलोर सब दूर में था, एक बात देखा है,
स्पेशली मतलब उत्तर भारत में यह संस्कृति है, बच्चे लोग शाले जाने के पहले अपने माँ बाप के सामने आकर हाथ जोड़कर सिर झुकाकर उनका आशीर्वाद लेके स्कूल में जाते हैं। ये अच्छा तरीका मुझे बहुत अच्छा लगा। वो अपने परिवार में अपन गाड़ी में भेजता है, सब बच्चे अपने गाड़ी में छोड़ता है, सब ठीक है। घर से निकलने के पहले उनका अपना धर्म के हिसाब से, मान हिंदू हो, मुसलमान हो, क्रिश्चियन हो, कोई भी हो, अपना ईश्वर के सामने बच्चों को लाना है। माँ बाप दोनों उधर होना है, अगले हाथ जोड़कर ईश्वर को नमस्कार करने के लिए उनको सिखाना है। इसके बाद माँ बाप उसके सिर पर हाथ लगाकर आशीर्वाद देकर चलो बेटा, वो चलेगा आसमान तक। इसके लिए आप लोगों का माँ बाप का आशीर्वाद जरूरी है। आपका स्वप्नों को और इसके लिए फैलाने के लिए मान लो हम पूरा शिक्षक गण वशिष्ठ लोग दिन रात काम कर रहे हैं। हम अपनी तरफ से जितना हो सकता है उतना कोशिश हम करेंगे, फायदा आपके लिए, आपको बच्चों के लिए। इसलिए मैं ज़्यादा नहीं कुछ नहीं कहता हूँ। आपका बच्चों का कला सांस्कृतिक प्रोग्राम देखने के लिए आप बैठे हैं, ज़्यादा बोलना अच्छा भी नहीं लगता है। मेरा संदेश इतनी है, ईश्वर का प्रेम दिल में देने के लिए कोशिश करो। और दूसरी बात, आई बड़ी माँ बाप को आदर करने के लिए, उनके हाथ सामने हाथ जोड़ने के लिए, और स्कूल में छोड़ते समय और आते समय एक पापी मुंह पर लेने के लिए आप थोड़ा कोशिश कीजिएगा। वो प्रेम बचपन से ही हम सिखाता है तो थोड़ा बड़ा होने के बाद भी ये हो जाएगा। नहीं तो आजकल क्या होता है, आप लोगों देखना, हमसे भी ज़्यादा देखता है। बच्चा एक बार स्कूल से निकला, कॉलेज में गया, हमारे हाथ से गया, ये स्थिति अभी है चारों मोर। इसलिए आप देखिए क्यों होता है, ईश्वर के सामने हाथ जोड़ने के लिए उनको सिखाया नहीं, और माँ बाप के सामने हाथ जोड़ने के लिए उनको सिखाया नहीं है। इसके वजह से बच्चे लोग बाहर जाता है। ईश्वर का आदर, माँ बाप का आदर बच्चों के ऊपर बराबर दे दो, वो बच्चा हमारे सामने अपना बुढ़ापन में भी, अपना भविष्य में अपने सामने प्रेम की नतीजा होकर अपने सामने होंगे। ये मेरी नम्र निवेदन है, आपसे विनती है। ये स्कूल में पढ़ाने के लिए आपको लोग पूरा कोशिश करते हैं, उतना ही इम्पोर्टेंट दे के ईश्वर प्रेम, माता पिताओं का प्रेम, शिक्षक गणों का प्रेम, ये तीनों बैठाने के लिए आप सहयोग दीजिएगा। भगवान आपकी स्वप्नों को भला करे। प्राची ढोळे मॅडम, तसेच आमचे लाडके गट शिक्षण अधिकारी विनोद सावंत सर, तसेच फादर जॉन MST, तसेच आपल्या ह्या संस्थेचे प्राचार्य श्री बीना जोसेफ मॅडम, तसेच ज्यांच्यामुळे मी अध्यक्ष बनलो ते PTWAचे सर्व, उदाहरणार्थ सुशील कुलकर्णी सर, जठार साहेब, पूजा जठार मॅडम, पटेल मॅडम, ज्योत्स्ना पाटील मॅडम, पाटील मॅडम, तसेच संसारे मॅडम, प्राची कदम मॅडम, हे आमचे सगळे सहकारी। त्याचबरोबर इथे प्रमुख उपस्थितीमध्ये प्रशांत पाटील सर, शादाब काजी साहेब, लवाटे सर, चंद्रशेखर धावणे साहेब, उस्ताद साहेब, तसेच गुरव मॅडम। जर पहिल्यांदाच बोलतोय त्यामुळे थोडंसं समजून घ्या सगळ्यांनी। इथे उपस्थित सर्व पालक वर्ग, सर्व माझे विद्यार्थी मित्र, पालक वर्ग, शिक्षक व कर्मचारी वर्ग, तसेच उपस्थित मान्य। मगाशी बोलताना सारंग साहेबांनी खूप शाळेबद्दल बोलले, खूप सुंदर वाटलं, अभिमान वाटला की ह्या संस्थेनं खरोखरच खूप वेळा चांगली कामगिरी केलेली आहे। त्याचबरोबर
बीना जोसेफ मॅडमचं तर खूपच कौतुक करावं लागेल, कारण 10वीचं बोर्ड हे जे आपल्या इथं नव्हतं आणि त्यासाठी त्यांनी अतोरात प्रयत्न करून 10वीचं बोर्ड आपल्या शाळेमध्येच घेऊन घेतलं आणि 10वीच्या मुलांना इकडे तिकडे कुठेही न जाता त्यांनी आपल्या शाळेमध्येच त्यांची परीक्षा होणार आहे. हे खूप कौतुकास्पद आहे. तर त्यासाठी बीना जोसेफ यांचं खूप खूप कौतुक. तसेच मी सर्व पालक वर्गाचं सुद्धा खूप सारं कौतुक करेल की त्यांनी हा कार्यक्रमासाठी जी काही यथायोग्य मदत केलेली आहे त्यासाठी ह्या सर्व पालक वर्गाचं खूप खूप अभिनंदन. त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्यामुळे आम्ही एवढा चांगला कार्यक्रम करू शकलो त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम सर्वांचं. त्याचबरोबर मला इथे बोलण्याची संधी दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you.